जय शिवराय मित्रांनो 2026चं वर्ष अल्निनोचं एक मोठं सावट, शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली भीती किंवा एकंदरीत प्रशासनानं या अल्निनोच्या पार्श्वभूमीवरती चालू केलेली तयारी, या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती काही गोष्टी अशा महत्वाच्या आहेत की ज्या दुष्काळाला न घाबरता त्या दुष्काळावरती मात करता येतात. त्याच्यामधील एक महत्वाचा असा फॅक्टर, एक महत्वाचा असा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे जलतारा प्रकल्प. आपण यापूर्वी सुद्धा गेल्या वर्षी सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात जलतारासाठी आवाहन करण्यात आलं होतं. जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा बीडच्या काही भागात असेल, जलताराचे खूप मोठ्या प्रमाणात रिझल्ट आता दिसायला लागलेले आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून जलतारासाठी त्या भागामध्ये काम केलं जात आहे. जलताराच्या माध्यमातून उताराच्या जमिनी असतील तर पाण्यामुळे असे फुटणारे बांध असतील किंवा पाण्याचा निचरा न होणं किंवा बांध फुटून आलेलं पावसाचं पाणी डायरेक्टली वाहून जाणं असेल, म्हणजे स्टोरेज नावाची वस्तू आपल्याकडे नाहीये आणि ते स्टोरेज व्हावं यासाठी एक व्यापक स्वरूपामध्ये मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये लक्षांक देण्यात आलेले. तर आता आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा 1 लाख ते 3 लाख जलतारा प्रकल्प घेण्याचे एक उद्दिष्ट हाती घेण्यात आलेले आहे. अशा या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठी आता स्वतः कृषी विभाग फील्डवरती उतरलेला आहे. शेतकऱ्यांना जलताऱ्याची माहिती देणं, शेतकऱ्याला जलतारा घेण्यासाठी प्रोत्साहित करणं, त्या शेतकऱ्यांना त्याचं महत्त्व समजून देणं, यासाठी आपल्यासोबत भूम तालुक्यामधून स्वतः सहाय्यक कृषी अधिकारी गटकळ साहेब आहेत आणि जलतारा घेण्याबद्दल त्यांच्या माध्यमातून एक छोटंसं आवाहन ते आपल्याला करणार आहे. नमस्कार. कृषी विभाग भूमतर्फे मी आपल्याला असं आवाहन करतो की प्रत्येक शेतकरी बांधवाने येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्यासाठी आपण आपल्या रानातलं पाणी आपल्याच रानात जिरवायचं आहे. ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडला तर ज्या ठिकाणी रान आपलं चिबडत आहे, पाण्यावर रान चिबडत आहे, त्या ठिकाणी 2 बाय 2 मीटर आकाराचा आणि खोली 1.8 मीटर आकाराचा खड्डा खोदायचा आहे. आणि महाराष्ट्र शासनातर्फे कृषी विभागामार्फत आपण फक्त तो खड्डा खणताना आपण फक्त दगडाचा खर्च करायचा आहे. आम्ही कृषी विभागामार्फत आणि महाराष्ट्र शासनामार्फत आपल्याला तो पूर्णपणे खड्डा खोदून देणार आहोत. यामुळे आपण येणाऱ्या भविष्यातील सर्वात मोठ्या संकटाला सामोरं जाणार आहोत. भरपूर त्यामध्ये पाणीचं स्टोरेज होत आहे, पाणी आतमध्ये पाण्याचं पुनर्भरण होते आणि ते पाणी आपल्याला भविष्यात वापरायला भेटते. तरी मी शिवाजी गटकळ कृषी सहाय्यक वालवड वाला सामनगणगाव आपल्याला आवाहन करतो की आपण सर्वांनी जलताऱ्याचा लाभ घ्यावा. मित्रांनो, आपल्या हक्काचं पाणी, आपण हे जेव्हा पाणी धरणात जातो तेव्हा म्हणतो की आमच्या हक्काचं पाणी 2 TMC आमचं आहे, 3 TMC आमचं आहे, 4 TMC. आपल्या हक्काचं पाणी, आपल्या शेतात पडलेलं पाणी आपण आपल्या शेतात मुरवायचं आणि त्याचा वापर संकटाच्या काळी करायचा. म्हणजे ज्यावेळेस आपण पुनर्भरण करतोय, जलभरण करतोय, हे आपल्या जमिनीची पातळी वाढवतोय. आपल्या हक्काचं पाणी आपण आपल्या शेतामध्ये साचवून ठेवतोय. महत्वाचं म्हणजे आपली काळी माती बांध फुटल्यानंतर वाहून जाते, बऱ्याच वेळा शेत वाहून गेली वगैरे वगैरे बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्याला येतात. जरी शेत वाहून नाही गेलं तरी या ठिकाणी पाणी साचलं तरी ही जमीन चिबडून जाते, इथं असलेल्या पिकाचं नुकसान होतंय. या सर्व बाबींपासून वाचण्यासाठी एक हाती घेण्यात आलेला हा उपक्रम आहे. याच्या संदर्भात अनेक सारे जलक्रांती करणारे जे काही क्रांतिकारक आहेत ते गेल्या अनेक 10 ते 15 वर्षापासून काम करतायत. तुम्ही त्यांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. जलताऱ्याचं महत्व त्यातून तुमच्या लक्षात येईल. काहीही खर्च नाही करायचा, आपल्याला फक्त त्या खड्ड्यामध्ये दगड भरून आपलं पाणी साठवणूक करण्यासाठी जी जागा करायची, त्याच्यावरती तुम्ही शेती करू शकता, त्याच्यावरती सर्व काही करू शकता. असं नाही की जलतारा केला म्हणजे तुमचं क्षेत्र पडीक पडलं. एवढ्या सगळ्या सुविधा शासन आपल्यापर्यंत देते आणि आपण आपल्या भविष्यासाठी, आपल्या भागातील पाण्याच्या भविष्यासाठी आपल्याला ही एक काम करणं गरजेचं आहे. आज साहेबांनी वेळात वेळ काढून, मी आज पाहिलं की साहेब भरपूर ठिकाणी फिरून आवाहन करतायत. हेच आव्हान आपल्या माध्यमातून सुद्धा तुमच्यापर्यंत जावं यासाठी मी त्यांना विनंती केली आणि विनंतीला मान देऊन त्यांनी वेळ दिला. मी आपले आभार करतो. धन्यवाद.